नमस्कार मित्रांनो, परत आपल्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। मी आशिष बोरासे एकदा मनपूर्वक सर्वांचं स्वागत करून आजच्या या आपल्या ब्लॉगला सुरुवात करतो। सर्वांचं अभिनंदन। आपण आता न्यू चॅनल खोललेलं आहे। आपलं पहिलं चॅनल प्रगती प्रतावर आहे आणि दुसऱ्या चॅनलला आपण सुरुवात केलेली आहे। आज आपण आलो आहे दारवा वनोद्यान येथे आणि छान प्रकारे इथं शूटिंग घेऊन नैसर्गिक रम्य वातावरणाचा आनंद घेणार आहोत। आपण बघू शकता हे वाघ वगैरे आहे साईडला, छान लहान मुलांची खेळणी वगैरे आहे। दारवा येथे वनोद्यान येथे आपण आलेलो आहोत। बरेच लोक म्हणतात की खूप दिवस झाले भाऊ तुम्ही ब्लॉग टाकला नाही, व्हिडिओ टाकला नाही, अशा प्रकारचे नेहमी कमेंट येत असतात मला शॉर्ट व्हिडिओवर आणि माझे कमेंट नेहमी चालू असतात। मी कधीच कमेंट ऑफ करत नाही किंवा कमेंट पुशसुद्धा करत नाही। बरेच लोकांना माझी विनंती आहे की माझी काय चूक होते नेहमी व्हिडिओमध्ये ती प्रत्येकाने कळवावी आणि त्यासोबतच आपला प्रेम, चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट या सर्वच गोष्टीचा अनुभव मला आलेला आहे की बरेच लोक काय करतात की चॅनलला लाईक करतात पण सबस्क्राईब करत नाही। त्यामुळे तुम्हाला कमेंट करणं खूप गरजेचं आहे की माझ्याकडून कोणत्या चुका होतात, काय होतात ते प्रत्येकाने सांगण्यासारखा अनुभव आहे। सांगितल्यावरच माणूस शिकत असते। मी काही खूप मोठा ब्लॉगर नाही आहे। खूप मोठा ब्लॉगर असतो तो या कंडिशनवर आज इथे वनोद्यान येथे व्हिडिओ काढला नसता। परत हे आपल्या साईडला बघू शकता, हे छान प्रकारे मोर वगैरे आहे। नैसर्गिक रम्य वातावरणाचं आहे, छान स्थळ आहे दारवा येथे वनोद्यान येथे। लहान मुलांची खेळणी वगैरे सर्वच आहे आणि आजचा आपला जो विषय आहे तो मिनी ब्लॉग म्हणून आपण तयार केलेला हा व्हिडिओ आहे। यात कुठलाही आपण यूट्यूबच्या बाबतीत सांगणार नाही किंवा काही बोलणार नाही यूट्यूबच्या बाबतीत। ज्यांना जसं वाटते तसं ते चॅनल खोलतील आणि ब्लॉग बनवतील। आपला एवढाच हेतू होता की आपल्याला यूट्यूबने सजेशन केलं होतं की तुम्ही एक 10 ते 15 मिनिटाचा एक ब्लॉग टाका, मिनी ब्लॉग वगैरे, म्हणून आपण हा ब्लॉग बनवलेला आहे। बघू शकता इकडं साईडला खेळणी वगैरे आहे लहान मुलांसाठी। हे बघा माझ्या पाठीमागे छान वनोद्यान आहे। सर्वच गोष्टीचा आनंद इथे घेतो आणि विशेष म्हणजे हे फुलांचं झाडसुद्धा छान आहे। आपण बघू शकता नैसर्गिक असं रम्य वातावरण आहे। प्रत्येक गोष्टीचा अनुभव माणसाने घेतला पाहिजे आयुष्यात आणि प्रत्येक गोष्ट सिरियसली घेतली पाहिजे, कारण निसर्गसुद्धा मानवाचा एक अविभाज्य घटक आहे। निसर्गात जेवढे तुम्ही खेळसाल, रमसाल, तेवढे रमत जासाल। कारण निसर्गात अशा प्रत्येक गोष्टी आहे, प्रत्येक जीव आहे अशी शिकण्यासारखी की प्रत्येकाकडून काही ना काही आपल्याला शिकण्यासारखं मिळतं। एवढे बोलून मी आज आपला ब्लॉग खतम करतो। भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, याच वनोद्यानमध्ये, पुढच्या स्टेपवर आणि पुढच्या स्थळावर। जय हिंद, जय महाराष्ट्र।